हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण डिस्कस करणार आहे प्रॅक्टिस सेट 2.2. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्हॉट इज द बेसिक्स ऑफ प्रॅक्टिस सेट 2.2. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 2.2. आणि माझ्याकडून तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड हिट द लाईक बटन. चला तर फ्रेंड्स, चालू करूया आपला प्रॅक्टिस सेट 2.2. एक सिम्पल क्वेश्चन आहे. फर्स्टच आहे, शो दॅट 4√2 इज ॲन इरॅशनल नंबर्स. आपण हे केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, कसं दाखवायचं तर चला इथं परत करूया. तर पहिली स्टेप काय असते, आपण ॲज्युम करत असतो की जे √2 आहे, 4√2 आहे, इज ॲन रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स आपण केलं तर त्याला आपण PQ फॉर्ममध्ये कन्वर्ट करत असतो. आपण याला 4√2 याला आपण PQ फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर 4 जो आहे तो या साईडने येऊन जाणार, म्हणजे तो इकडं मल्टिप्लाय आहे तर तो या साईडने येऊन डिवाईड होऊन जाणार. तर इथं काय आलेलं आहे, इन द अबो कंडिशन. काय या कंडिशनमध्ये काय आलेलं आहे, √2 इज ॲन रॅशनल नंबर्स. हे पॉसिबल नाही आहे. आपण बघितलेलं आहे √2 जो आहे हा इरॅशनल नंबर्स आहे. देअरफॉर तर आपलं काय येणार, इन द अबो कंडिशन √2 इज रॅशनल नंबर्स. दिस इज नॉट पॉसिबल बिकॉज √2 इज ॲन इरॅशनल नंबर्स. तर हे तर असं तुम्हाला लिहावं लागणार. तर चला आपण आता वळूया दुसऱ्या क्वेश्चनकडे. दुसरा क्वेश्चन पण खूप सोपी आहे, आपला एकदम सोपी आहे आपण हा क्वेश्चन. तर आपण सॉल्व करूया. तर आपली नेहमीप्रमाणे फर्स्ट स्टेप काय असते, लेट अस अझ्युम दॅट 3 + √5 इज रॅशनल नंबर्स. सेकंड स्टेप आपली अशी असते, आपण त्याला PQ फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. PQ फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर 3 इकडं जो आहे तो प्लसला आहे, तर तिकडं जाऊन काय होणार, मायनस होऊन जाणार. जर तो इकडं जाऊन मायनस होत असणार तर त्याचं मल्टिप्लाय होऊन जाणार. मल्टिप्लाय झाल्यानंतर तिथं काय येतं आपली कंडिशन, √5 इज इक्वल टू P - 3Q/Q. तर आलेलं आहे आपलं रॅशनल नंबर्स. हे पॉसिबल नाही आहे, कारण की √5 जो आहे हा इरॅशनल नंबर्स आहे. तर मागच्या एक्झाम्पलमध्ये जे आपण इथं सेंटेन्स लिहिलं होतं खाली, इन द अबो कंडिशन √5, इथं असं सेंटेन्स येणार, इन द अबो कंडिशन √5 इज रॅशनल नंबर्स. बट दिस इज नॉट पॉसिबल because √5 is an irrational numbers. So therefore 3 + √5 is an irrational numbers. इथं आपला क्वेश्चन सॉल्व होऊन जातं आहे. तर तेवढे तुम्ही लिहून घ्याल. तर आपण क्वेश्चन नंबर 3कडे वळूया. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो खूप सिम्पल आहे. तुम्ही लास्ट स्टँडर्डमध्ये हा अशी क्वेश्चन केलेलं असणार. तर आपल्याला काय करायचं आहे, √5 आणि √10 हे नंबर लाईनवर प्रेझेंट करायचे आहे. तर याच्यानं थोडंसं रफ वर्क पण लागणार आपल्याला. रफ वर्क करूया थोडंसं. तुम्ही मागच्या वेळेसला हे शिकलेलं असणार, पायथागोरस थेरम करून आपण हे जे आपल्याला काय काढायचं आहे, जे खालची लाईन नाही आपली त्याची आपल्याला लेंथ काढायची आहे. तर √5 आणि 1 हे आपण करून पायथागोरस थेरमचा वापर करून आपण हे काढू शकतो. तर आपण इथं ACची जी लेंथ आहे ती काढलेली आहे, ती आली आपली 2. म्हणजे आपल्याला 2 इथपर्यंत न्यावं लागणार आणि 2 पासून आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करावं लागणार. नंतर आपण ते करू शकतो. मागच्या स्टँडर्डमध्ये लास्ट स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहे. तर हे मला पायथागोरस जे थेरम केलेले आहे, पायथागोरस थेरमचा वापर करून आपण ACची लेंथ काढलेली आहे. तर ACची लेंथ आलेली आपली 2. तर आपण आता सॉल्व करूया. आपण ही स्टेप सगळे हे लास्ट स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. तर आपण इथे एक चॉप ड्रॉ करत असतो, इथे एक आर्क ड्रॉ करत असतो. तर मी ते एक आर्क ड्रॉ करत आहे. तुम्ही जेव्हा नोटबुकमध्ये करसाल तुमचा परफेक्ट येऊन जाणार. तर माझी थोडीशी ड्रॉईंग वगैरे चांगली नाही आहे. तर इथं आपण शो झालेला आहे आपलं सेकंड पण √10 हे तुम्ही सॉल्व करू शकणार. तर आपण क्वेश्चन नंबर करूया आता 4th. क्वेश्चन नंबर 4th पण खूप सिम्पल आहे. क्वेश्चन नंबर 4th असा आहे, राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 2 नंबर्स गिवन बिलो.
हे आपल्याला नंबर दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला रॅशनल नंबर्स लिहायचे आहे. याला 0.3 अँड -0.5 याच्यामधले जे रॅशनल नंबर्स आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. तर आपण पहिले एक स्टेप करूया. आपण थोडंसं मॅथ्स लावून इथं 0 वाढून दिलेले आहे. तर आता आपले इन्फिनिटीपर्यंत आपल्याला रॅशनल नंबर्स भेटू शकतात. हे आपला फर्स्ट आन्सर झालेला आहे. इन्फिनिटीपर्यंत नंबर आहे असे आपल्याजवळ. खूप सोपी आहे पण. चला आता सेकंड सॉल्व करूया. सेकंड पण खूप सिम्पल आहे आपलं. याच्यामध्ये पण इन्फिनिटीपर्यंत जातात नंबर, पण आपल्याला 3च सांगितलेले आहे, 3च लिहूया आपण. सेकंड पण आपलं सॉल्व झालेलं आहे. थर्ड आणि फोर्थ तुम्ही सिम्पल सॉल्व करू शकणार. तर आपल्या इथं प्रॅक्टिस सेट झालेला आहे. चला तर पुढच्या प्रॅक्टिस सेट 2.3ला भेटूया. तिथपर्यंत प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड हिट द लाईक बटन. थँक्स फॉर वॉच फ्रेंड्स अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स.